कोदरी जिल्हा परिषद गटातून या ठिकाणी पार्वतीबाई प्रल्हादराव मुंडे यांचा दणदणीत विजय झालेला आहे। आपल्यासोबत त्यांचे चिरंजीव जे आहेत लक्ष्मण आपा मुंडे आपल्यासोबत संवाद साधणार आहेत। आपा, खरं जर पाहिलं तर कोदरी गटामध्ये अगदी अटीतटीची लढत होती, पण आपल्या मातृश्रीनं या ठिकाणी गुलाल उधळून बहुमतानं आपला विजय झालेला आहे। काय प्रतिक्रिया, काय वाटते आज? नक्कीच मागील 10 वर्षापासून ज्या विद्यमान सदस्याच्या निष्क्रियतेमुळं हा विजय जनतेच्या आशीर्वादाने, मायबाप जनता व आमचे आमदार रत्नाकर गुट्टेसाहेब यांच्या आशीर्वादाने, तसेच भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर अशा सर्वांच्या आशीर्वादाने एकत्रित हा विजय प्राप्त झालेला आहे। खरं तर पाहिलं तर या ठिकाणी हा विजय आज कोणाला समर्पित करायचा आहे? कारण ही एक अटीतटीची लढत होती। या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न देखील लोकांनी केला, पण आज आपण दाखवून दिलं की हम भी किसी से कम नाही आणि गुलालातून त्यांना हे उतर आहे। नक्कीच ही निवडणूक जनतेनेच हातात घेतलेली होती। जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी निवडणूक झाली। समोरच्या उमेदवारानं खूप धनशक्तीचा वापर केला, पण जनतेने ही निवडणूक हातात घेऊन सर्वांनी आशीर्वाद दिलेले आहेत। याचं श्रेय सर्व या निवडणुकीमध्ये सहभागी मतदार, सर्व कार्यकर्ते, सहकारी, नेते सर्वांना मी समर्पित करतो। तर काय आज उतराई कशी करायची जनतेची? कारण जे बहुमतानं आपल्याला निवडून दिलेलं आहे, याच्या अगोदर या ठिकाणी पंचायत समितीला आपण निवडून आलेले आहात आणि आपलं सामाजिक जे काम आहे कधीही न बंद पडलेलं काम आहे। नक्कीच मी पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर लोकाभिमुख जनतेची सेवा करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। माझ्यावर एक 353 पण दाखल आहे जनतेच्या कामासाठीची। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या विविध योजनांची मी प्रायोरिटीनं सर्व सर्कलमध्ये अंमलबजावणी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे। निश्चितच या ठिकाणी हे होते या ठिकाणी पार्वतीताई मुंडे यांचे चिरंजीव लक्ष्मण आपा मुंडे।